थँक्यू सो मच संदीप बोराडे सर. खऱ्या अर्थानं संदीप सरांचं संपूर्ण लक्ष खऱ्या अर्थानं मान्यवरांकडे असतं, त्याच्यामुळे जास्त कॉमेंट्री बॉक्समध्ये ते अवेलेबल नसतात. दरम्यान या ठिकाणी शरदजी हजारे यांचं आगमन झालंय. मनस्वी स्वागत आपलं सुद्धा. आणि नाना गोसावी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एकीकडे मॅच सुरू होईल आणि तदनंतर आपण मॅचचा कॉल सुद्धा देऊयात. मध्यंतराला टॉस होईल. अगदी मानगाव आणि त्याच्या विरोधात सांडशी टीम, दोन्ही आजूबाजूची गाव आहेत. मैत्रीपूर्ण लढती आज पाहायला मिळत आहेत. चला पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. एवन जोडी चषक 2026 पर्व 4 या स्पर्धेचं दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय खांडपे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये सालपे, या दोन टीम दरम्यान पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप, व्हाईट बॉल आलाय. सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती, उंच पुराचा हा गोलंदाज. परंतु हे मैदान अगदी खांडपेकरांचं आहे. याच मैदानावरती रोजचा सराव, रोजचं क्रिकेट याच मैदानावरती खेळतीये ती खांडपे टीम. त्याच्यामुळे या मैदानाचे उतार चढाव आउटफील्ड खांडपे टीमला पारितोषिक लागलं जात आहे. 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी अनंतदादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पहिला चौकार तर आलाय. आनंददादा पाटील यांचं नाव आमच्या मुखातच होतं, परंतु इथे बॅटरने टोकलाय 1 बाउन्स चौकार. दमदार हजेरी. दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा खऱ्या अर्थानं तो प्रयत्न आणि त्याच्यामध्ये मात्र निलेश बाद झाला. ज्यानं चौकारानं सुरुवात केली होती त्याला मात्र इथे फटका मिडॉनच्या डोक्यावरून केलाय. बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार.
या सुधाकर शेठ भाऊ गारेंनी मातीत केला या ताई. थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर, ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहताय ते आदरणीय सुधाकर शेठ घारे आणि आदरणीय जगदीशदादा देशमुख ही A1 जोडी चषक आपण पाहताय. अगदी आपण पाहताय कर्जत तालुक्यातील इथे आपण पाहिलं गेलं तर मात्र आणखीन एक फुलटॉस बॉल, परंतु पंच यावेळी सांगतात की हा नो बॉल आहे. सोमनाथनं आता यावेळी चुकी केली आहे, नो बॉल फेकला आणि नो वरती मात्र कोणतीही धाव मिळणार नाहीये. नोची अवघी एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक अगदी जर पाहिलं गेलं तर मात्र जाऊन पोहोचेल ते 10 वरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती आणि नेक्स्ट बॉल असेल तो मात्र आता फ्रीडचा. आडव्या बॅटनं प्रहार चढवलाय, बॉल सरळ चाललाय कावकर्णच्या डोक्यावरून. व्यासपीठाला सलामी देणारा अनुजच्या बॅटमधून आलाय षटकार. आणि या षटकारानंतर धावसंख्या अगदी फ्लाय होते, 6 न पुढे जातीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आल्यात. एक चुकी केली सोमनाथनं, आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी करत होता, परंतु एक चुकी झाली आणि फ्रीडच्या बॉलवरती अनुजच्या बॅटमधून षटकार आला. 18 धावा धावफलकावरती. हो, हलक्या हाताने कट करायचं होतं, पडल्यानंतर वेगानं बॉल पुढे निघाला. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळतीये ती मात्र आता सोमनाथची. आणखीन एक डॉट बॉल. षटकार आल्यानंतर कमबॅक तर हवा, कमबॅक साठी तर जावंच लागेल. पहिलं षटक आहे, कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 18 धावा तर खर्च केल्यात. हो, हलक्या हातानं अगदी आपण पाहता ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हरचे फिल्डर चुकी करतात, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला देखील चुकी झाली आहे. तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. हो, डायरेक्ट हिट झाली आहे. धाव मिळेल काय? यस नो आणि इथे तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलाय. चला, फलंदाज बाद. रनआउटची विकेट आली आहे, सेकंड विकेट आली आहे आरबी परी 11 खानपेठ टीमची आणि ती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. म्हणजे दोन्ही बॅटर आपण पाहता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. जिथे मात्र आता गोलंदाजांना त्यांना आउट केलंच नाही, ते स्वतः मात्र इथे बाद झालेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचली आहे ती 20 धावा धावफलकावरती आहेत. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बालू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतात. दोन्ही विकेट्स ज्या रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात आरबी परी 11 खानपेठ टीमच्या. 1 ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात, 2 विकेट्स आल्यात. बॅटिंग करतीये
घरच्या मैदानावरती A1 जोडी चषकामध्ये आपण पाहता आरबी परी 11 हा संघ पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा चांगल्या आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहता मोमेंटम चांगला मिळाला, चांगली धावसंख्या बनवली पॉवर प्ले मध्ये, परंतु विकेट्स थांबवल्या नाहीत. विकेट्स अगदी रनआउटच्या आल्यात, ज्या खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं गेलं तर रनआउटची विकेट मध्ये अगदी मोफतची विकेट जिला अगदी म्हणलं जातं ती मोफतची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी इनफिल्डच्या वरून फटका केला, कव्हरला बेदलाय, बॉल चाललाय डीप कव्हर सीमा पार, धावा मिळतील 4, आलाय चौकार. थँक्यू डीजे. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वरती. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज आदेश आहे आणि आदेशसाठी आता कॅश प्राइज आलाय. MK फार्मचे प्रोप्रायटर मयूरजी लोभी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. फुललेंचा बॉल पंचांकडे अपील, पंच सांगतात यस फलंदाज OUT MK फार्म यांच्याकडून जसं कॅश प्राइज लागलं, आदेशनं मात्र पहिलीच विकेट इथे मिळवली आहे. बालू आउट. हो हलक्या हाताने स्केअर करायचं होतं, फील्डकडे चुकी झाली आहे. सोमनाथ शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये उभा होता आणि त्याच्याकडून चुकी झाली आहे. बॉल अगदी डीप मध्ये आलाय. चेक करायचं चौकारासाठी. चला चौकार आहे, 4 धावा आहेत. चेक केला आपण आणि त्याच्यानंतरचा डिसिजन दिला. बरोबर अगदी फिल्डरचा देखील पाय बाउंड्री लाईन वरतीच आहे, ते चेक केलं. स्टार टेनिस वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहता ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह ही स्पर्धा आपण या ठिकाणी कव्हर करतोय. पुन्हा एकदा कट केला, गॅप मध्ये ढकलला, फिल्डर आहेत, मोठा चेस आहे. ते दोन फिल्डर बॉलच्या पाठीमागे, रिले फिल्डिंग पाहायला मिळते. एकानं अडवलाय, दुसऱ्याकडे फेकलाय आणि आता मात्र फेकी देखील झाली आहे. तोपर्यंत धावा मिळतात 2. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. कुणाल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी आपण पाहता आरबी परी 11 कानपेट टीम कडनं त्याला देखील बॅटिंग साठी खऱ्या अर्थानं प्रमोट केलं गेलंय. कारण की कुणाल देखील आता मात्र जर पाहिलं गेलं तर या वर्षाच्या हंगामामध्ये जबरदस्त खेळलाय आणि त्यासाठी मात्र त्याला बॅटिंग लाईनअप मध्ये प्रमोशन मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय, घरच्या मैदानावरती खेळतीये. यावेळी जर पाहिलं गेलं तर आउटसाइड लेग स्टंप, पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाव्यानं आता धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 31 वरती. 31 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती 31 धावा धाव फलकावरती. चांगला स्टार्ट मिळाला आरबी परी 11 कानपेट टीमला. सुरुवात चांगली झाली आहे. पहिलं षटक अगदी आपण पाहताय थोडंसं मागणं आलं 20 या धावसंख्येचं. हो यावेळी चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. डॉट बॉल पाहायला मिळतोय.
आदेशनं खऱ्या अर्थानं पहिली विकेट आपल्या टीमला मिळवून दिली. ती खऱ्या अर्थानं पार्टनरशिप तानं बिल्डअप झाली होती, तिला ब्रेक लावला. ती रनआउटची विकेट आली परंतु ती महत्वाचीच होती कारण की चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत होती. अनुज आणि त्याच्या साथीनं अनिकेत या दोन फलंदाजांच्या माध्यमातून एक अर्धशतक या वर्षाच्या हंगामामध्ये आपण पाहताय अनिकेत पाटीलच्या बॅटमधून आलाय. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं जर पाहिलं गेलं तर दोन मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु तदनंतर आलेला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल पाहायला मिळतात. धावसंख्या आता 31 वरती आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालाय. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये वासरे खोंडा विभागामधील खऱ्या अर्थाने सगळे संघ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. फक्त एक लाडिवली आणि एक बारणे सोडले तर मात्र सगळे वासरे खोंडा विभागामधील 6 संघ आज खऱ्या अर्थानं आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात. हे बनजोडी चषकामध्ये जबरदस्त अशी ही स्पर्धा आपण पाहता. हे बनजोडी चषक रुपेशजी गारे, चेतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा आणि त्यांना लाभलेली दोस्ती ग्रुपची संपूर्ण साथ. गेले 3 वर्ष ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली आणि आता मात्र चौथ्या पर्वामध्ये यशाकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन येत असताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. यावर्षी 2 बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून. हो, यावेळी ऑन साईडला फटका केला मिडॉनच्या बाजूनं. लॉंगॉन मध्ये बॉल चाललाय, फिल्डर आलेत वेगानं. सोमनाथ उचलून फेकी करतील तोपर्यंत धाव मिळते ती सिंगल आली आहे. सिंगलला धाव फलक आता जाऊन पोहोचले 32. 32 धावा धाव फलकावरती. मंगेश सालपेट टीमचे एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरोबर मिडॉन मध्ये आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. गोलंदाजाला थोडेसे कान मंत्र देताना त्यांच्याकडे असलेला एक्सपिरियन्स आता थोडासा शेअर करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगला बॉल शॉर्ट ऑन फुल करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. कमबॅक करायला सुरुवात केली आहे सालपेट टीमनं देखील, कारण की अगोदरच 2 ओव्हरमध्ये भरघोस धावा आल्यात. आता धावा खऱ्या अर्थानं वाचवायचे, ती धावगती थोडी कमी करायची आहे आणि तो प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना राजेश या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती सिंगल, सेकंड डॉट बॉलच पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलवरती ते कानमंत्र उपयुक्ती ठरताना मंगेश यांचे सफल झाले होते आणि इथून मात्र मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस होती आहे. फलंदाज कुणाल बाद. बॅक टू बॅक डॉट बॉल केला होता कुणाल. त्याचमुळे कदाचित अनिकेतनं त्याला मात्र रनआउट घेतला आणि स्वतः स्ट्राईक वरती आलाय. अनिकेत पाटील सॅकिंग एंड वरती. यावेळी ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट फटका, काऊ कॉर्नरला फिल्डर सोमनाथ. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धाव पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळेल. कौतुक करायला व राजेश या गोलंदाजाचं. इतक्या जबरदस्त पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी चालू होती, मोठे फटके येत होते, परंतु जसा गोलंदाजीसाठी आलाय मोठ्या फटक्यांपासून आता वंचित ठेवलाय आरबी परी 11 खानपे टीमला. खोला टाकलाय. बॅक टू द बॉलर आदेश मसे. सॅकिंग एंड वरती आहे आणि पहिलाच बॉल आदेशनं देखील इथून निर्धावच केला. शेवटचा एक बॉलचा खेळ बाकी आहे. पहा, एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असणं हे किती महत्वाचं आहे शिवम सर. आपण पाहताय 2 गोलंदाजाला मोठे फटके आल्यानंतर मंगेश शेलके यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर मात्र राजेश यांच्याकडे जे षटक दिलं आणि त्यांना मात्र प्रत्येक बॉलवरती ज्या टिप्स दिल्या त्या आता खऱ्या अर्थानं उपयुक्ती ठरतायत.
खुला टाकला मिडॉन मध्ये मंगेश यांच्याकडनं चुकी झाली बॉल पुढे निघालाय वारिस लॉंगॉनला फिल्डर आहेत तोपर्यंत एकच जावीतून आपल्याला पाहायला मिळते एकापेक्षा जास्त मिळणारच नाहीये आणि आता रिक्स देखील घ्यायची नाहीये आरबी परी 11 टीमला कारण की अगोदरच 2 विकेट्स ज्या रनआउटच्या स्वरूपामध्ये आल्यात तो दबाव मैदानाच्या आतमध्ये झालाय कारण की रनआउटची विकेट ही मोफतची विकेट आहे जिथे गोलंदाजानं आपल्याला बाद केलंच नाहीये आपण स्वतःहून बाद झालोय आणि तिसरी विकेट ती देखील रनआउटची झाली आहे कारण की अनिकेत पाटील कुणालला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलाय म्हणजे तीनही विकेट्स आतापर्यंत आरबी परी 11 टीमच्या आल्यात त्या तीनही विकेट ज्या रनआउटच्या स्वरूपामध्ये झाल्यात आणि एक विकेट जी खऱ्या अर्थानं आपण पाहताय लेग बिफोरच्या साह्यानं आली आहे तिथे मात्र बालू आऊट झाले होते 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 34 34 धावफलकावरती आला जबरदस्त मॅच पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्या बॅटिंगची दादागिरी आपल्या घरच्या मैदानावरती आरबी परी 11 टीमनं दाखवली परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आम्ही देखील इथे जिंकण्यासाठी चालू आहे हे दाखवत असताना तिसरं षटक राजेश यांनी जबरदस्त टाकलं चांगली कामगिरी केली आहे इकॉनॉमिकल हे षटक पाहायला मिळालं अवघ्या धावा त्यांना खर्च केल्या त्यात 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 आणि या ठिकाणी अगदी 12 बॉलचा खेळ बाकी आहे परंतु इथे कानपे टीमचा कोणताही बॅटर मैदानात येऊन षटकार जर टोकला तर त्याच्या प्रत्येक षटकाराला रुपीजी गारे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे मॅच अगदी तप्त झाली आहे असं बाबू घरेंना वाटलं की शांत शांत मॅच चालू आहे म्हणून थोडं तप्त होण्याची गरज आहे आणि त्यांनी अगदी म्हणतात ना निखाऱ्यावरती आग कशी पेटवायची पेट्रोल टाकलं की सगळं काही होतं आणि ते त्यांनी मैदानात टाकलंय आणि आदरणीय सुमितजी शेलके यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज अच्छा विकेटला माफी असावी क्या बात आहे यार इथं फटाक्यांची माल लावली तुम्ही इथे आलेत पहिले 500 खरं म्हणायला गेलं तर बाबू गारेंचे 500 सक्सेस ठरले भेटणार
की या स्पर्धेमध्ये अगदी कॉमेंटेटर देखील तेच आहेत, लाईव्ह वाले देखील तेच आहेत, डीजे देखील तेच आहेत, आमचे मंडप डेकोरेटर्स देखील तेच आहेत. सगळं काही तेच असताना अगदी एक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये किंवा या टुर्नामेंटमध्ये आपण मिस करताय. कारण की आम्ही या स्पर्धेमध्ये गतवर्षीपासून आलो, परंतु ज्यांनी या स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील घेतली आहे ते आमचे परम मित्र खऱ्या अर्थानं मनीषजी मुंडे, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत घेतली आहे. ॲज अ समालोचक त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतली आहे आणि त्यांच्याकडून देखील आपण पाहताय A1 जोडी चषकासाठी खास करून शुभेच्छा आल्यात. अगदी आपण पाहताय मनीषजी मुंडे असतील, सौरभ असतील, त्यानंतर प्रणय, त्यानंतर सूरज आणि सुमित यांच्याकडून देखील आपण पाहताय A1 जोडीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांच्या देखील आम्ही शुभेच्छांचा A1 जोडी चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. कारण की 2 रात्र झाली मनीष मुंडे यांचा आवाज ही स्पर्धा देखील मिस करते. खूप चांगले समालोचक आहेत, आमचे परम मित्र आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही अगदी एकत्रित असतो. आत्ताच खऱ्या अर्थानं आपण पाहताय DP रोडच्या मैदानावरती जी राष्ट्रवादीची स्पर्धा झाली विनायक जाधव यांच्या नावाची, त्या स्पर्धेमध्ये मनीष मुंडे आणि आम्ही एकत्रित समालोचन केलं. त्या स्पर्धेमध्ये देखील या स्पर्धेची चर्चा मनीष मुंडे यांनी भरपूर केली. कारण की ह्या स्पर्धेचं स्वरूप त्यांना देखील माहिती होतं. या स्पर्धेमध्ये यावर्षी 2 बाईक्स आहेत हे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे मात्र आता धावा आल्या धाव फलकावरती 45. यावेळी अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, धाव मिळते ती फक्त सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र 46 धावा धाव फलकावरती. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क होती राजेश आला, ज्यानं पहिल्या स्पेल मध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या अवघ्या 3. इकॉनॉमिकल राहिला होता, जिथे धावा आल्या होत्या, जिथे एक्सलेटर वरती पाय ठेवत RB परी 11 खांडपे टीम वेगानं धावत होती, त्या वेगाला जर ब्रेक लावण्याचं काम कोणी केलं असेल तर गोलंदाज राजेशनं इथून पहिला बॉल देखील सिंगलच धाव दिली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे राजेश यांनी. आता खऱ्या अर्थानं रनअप मध्ये थोडस कुठेतरी चुकी झाली आहे, लगेच निर्णय घेतला पाठीमागे फिरण्याचा. कारण की क्रिकेटमध्ये एक चुकी ही पराजयाकडे घेऊन जात असते आणि आम्हाला पराजय नकोय, आम्ही इथे जिंकण्यासाठी आलो आहे, हेच खऱ्या अर्थानं उद्देश त्यांच्या देखील मनामध्ये आहे. आणि तेच खऱ्या अर्थाने करत असताना घेतलेला निर्णय तो योग्य कसा असेल. आडव्या बाटनं छोटा पॅकेट बडा धमाका अनिकेत पाटीलच्या बाटमधून आलाय. मच नेडेड षटकार. पंधरा बॉल मध्ये 51 धावा बनवल्या होत्या अनिकेत पाटीलनं. परंतु आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना थोडासा वेळ घेतला, शांत राहिला, संयम दाखवला आणि त्याच्यानंतर आता आक्रमणाला त्यानं सुरुवात केली. मॅच बॉल आलाय, आक्रमणाला त्यानं सुरुवात केली आहे आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52. 52 धावा धाव फलकावरती. अर्धशतक कंप्लीट झालंय RB परी 11 खांडपे टीमचं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 52 धावा धाव फलकावरती. जो राजेश आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला होता, ज्याच्या विरोधामध्ये मोठा फटका आलाच नव्हता, परंतु अनिकेत पाटीलच्या बॅटमधून आलाय. आणि किती वेळ शांत राहील तो अनिकेत पाटील तरी कसला, त्यानं ठोकलाय षटकार. 52 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक आहे, पहिलं सत्र चालू आहे. राजेश गोलंदाजी मार्क होती, 2 बॉल झालेत. एकाच षटकारानं पूर्ण आता मॅनेजमेंट हरवली आहे ती फिल्डिंग करणाऱ्या टीमची. इथे देखील आपण पाहतो आडव्या पाटणं सोमनाथ. झाली आहे चुकी, कॅच ड्रॉप झाली आहे. एक कंप्लीट झाली आहे, दुसरी मिळेल का? एकच जावेवरती समाधान मानावं लागतंय. साई खऱ्या अर्थानं हवी होती अनिकेतला, परंतु अनिकेतला देखील असं वाटलं होतं की सोमनाथ ही कॅच पकडेल. कॅच ड्रॉप झाली.
कॅच ड्रॉप झाली आहे. प्रत्युत्तर देण्याचं ठाणलं होतं, ऑलमोस्ट प्रत्युत्तर दिलं होतं, परंतु फिल्डरनं चुकी केली. हो पुढे सरकलाय आणि बॉलला सरळ पाठवलं डीप स्क्वेअर लेग सीम अप्पर. आदेश मशेच्या बॅटमधून आलाय हा दमदार स्ट्रोक, षटकार. त्यानंतर 59. हो यावेळी ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका केला. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का? आदेश निघाला दुसऱ्या धावेसाठी. अनिकेतनं केली चुकी. अनिकेतला स्ट्राईक सोडून पुढे निघायचं होतं, परंतु त्याला वाटलं आदेशची विकेट डोक्यात होईल. तो स्ट्रायकिंग एंडवरती थांबला आणि ते मात्र स्वतःची विकेट बहाल केली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय हर्षल. जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना, त्यावेळी अगदी आपण पाहताय संपूर्ण मैदानामध्ये टाळ्याचा कडकडाट झाला. हर्षलची बॅटिंग सर्वांना पाहिजे आहे. हर्षलच्या नावावरती देखील या मैदानावरती बरेचसे रेकॉर्ड्स आहेत. एक बॉलला 6. तो पुढे सरकलाय, पंचांकडे अपील केली जाते. एक तर कंप्लीट झाली, दुसरी मिळेल का? आणि इथे दुसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. लेग बायची एक धाव आली आहे. एका धावानं धाव फलक आता जाऊन पोहोचले ते मात्र 61. आणि आता येणारे 30 बॉल 62 धावसंख्येची आवश्यकता आहे. या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, तो केला जाईल की मात्र ती धावसंख्या बचाव केली जाईल, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती तो बदल आपण नक्कीच करणार आहोत. आणि मायक्रोफोनवरती आवाज ऐकणार आहात वासरेकोंडा विभागातील एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ वासरेकोंडा, शुभम लोभी सरांचा. परंतु त्याच्या अगोदर जाऊया संदीप बोराडे सरांकडे, जे खऱ्या अर्थानं टॉस बॉक्स मध्ये आहेत, जिथे मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. योगेश थँक्यू. डीजे थोडं थांबवेल तुम्हाला. जाऊयात पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे. अर्थात तत्पूर्वी विनंती असेल, सांडशी टीम आणि मानगाव टीमचे कॅप्टन आपण तोपर्यंत जॉईन व्हायचं आमच्यासाठी. आणि या ठिकाणी आपण जाऊयात, पाहुणे उपस्थित आहेत. मी विनंती करेल दोस्ती ग्रुपच्या सर्व शिलेदारांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतो योगेशजी गोलब उपस्थित झाले, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. योगेशजी गोलब यांना विनंती करेल की या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे जॉईन व्हायचंय, जिथे आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय संदीप दादा कुंभार या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संदीप दादा कुंभार या आपण. त्याच समेत आदरणीय शरद दादा हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शरद दादा हजारे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय सातत्यपूर्ण कर्जत तालुक्यात ज्या पद्धतीने बाबू गारे अनेक संघांना पुरस्कृत करत आले, तसंच एक व्यक्तिमत्व या मंचावरती रुपेशजी गारे, रुपेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रुपेशजी जाधव या आपण, आपला सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्याच समेत
त्याच समेत आदरणीय मुकेशजी लबडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मुकेशजी लबडे आणि त्याच समेत आदरणीय दिनेशजी बैलमारे सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. दिनेशजी बैलमारे आपण सुद्धा घ्या. आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय आमचे नाना गोसावी उपस्थित आहे. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय नाना गोसावी. सगळे झालेत का यांचं लकी ड्रॉ घ्यायचा आहे का बाबू? वाजले किती? घेऊन जा. चला काही 5 मिनिटांनंतर आपण लकी ड्रॉ कडे वळणार आहोत. हा लाईट पण आपण थोडा त्वरित संपर्क साधा. काही इतकं फरक नाहीये परंतु मॅच एकीकडे चालू राहील. लाईट मन. चला टॉस साठी या. सांडशी टीम आणि त्याच्या विरोधात मानगाव टीम. सर्वप्रथम या ठिकाणी टॉस करणार आहोत आपण. विनंती करेल संदीपजी कुंभार आणि योगेशजी गुलाब आपणास विनंती की या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं जिथे केला जाईल टॉस. दोन्ही मान्यवर या. एकीकडे मनगाव टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय सांडशी टीम. टॉस केला जाईल. कॉल आहे हेड आणि टॉस जिंकलाय. डिसिजन. चला फिल्डिंग स्वीकारले. दोघांनाही शुभेच्छा आहेत. चला मॅच ऑन होणार नाहीये. 5 मिनिटं आपण थोडा ब्रेक घेतोय. पंचांना विनंती आहे थोडं थांबवा मॅच.
धावू एकच या अस्तिया कोणाचा आहे? हा येऊ दे जरा थांबा. हॅट्रिक साठी हरीश पाटील आणि त्या समेत तुकाराम मोरे. आदित्यसाठी हे पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 8,000 रुपयांचे कॅश प्राइज. ते असं झालं ते म्हणतात ना आता काय बोलण्यात अर्थ नाही. जाऊ द्या. परत पारितोषिक फार चांगलं होतं खरं म्हणायला गेलं तर. मी तर म्हणेल त्यांच्या दिलेरीची दाद देईल. खेळाडूला तसं प्रकार मैदानात साध्य करता आला नाही. येता मी इकडे. काय नाव तुझं? हिमांशु गारे. मोबाईल नंबर सांग. 8080385278. कोणाच्या नावावर आहे हा मोबाईल? पप्पांच्या नावावर. मी तुला तेच विचारलं. तू नाव सांगितलं हिमांशु घारे, मधलं नाव का नाही सांगितलं? हिमांशु अतुल गारे. क्या बात आहे. काय करतात रे पप्पा? रिक्षा चालवतात. रिक्षा चालवतात. काल एक बक्षीस नेलं रिक्षावाल्यांनी मला वाटतंय. सायकल बायसिकल नेली. आकर्षक गिफ्ट आहे श्री समर्थ कलेक्शन कडून. आहे का पप्पा? आलेत का? नाही आले? मग तुझ्या मागे कोण धावत होता? अच्छा भावंड आहेत का? अतुल घारे पाहिजेतच. कुठे आहेत? घरी आलं तर त्यांना पण गिफ्ट भेटेल लवकर आले तर. चला या गिफ्ट देऊयात आपण. अट्रॅक्टिव्ह गिफ्ट आहे. क्रिकेट खेळतोस का? खेळतो. कोणत्या टीम मध्ये असतोस? सांगवी. सांगवी. आज खेळला नाही? असू द्या चालायचंच. अट्रॅक्टिव्ह गिफ्ट आहे श्री समर्थ कलेक्शन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला मान्यवर या. चला चला चला. अतुल घारे यांचे ते सुपुत्र आहेत. अतुल घारे म्हटलं तर वेगळं होतं. अतुल बुवा घारे हे फार गरजेचं आहे. हॅलो. येस वेल. या या हिमांशु. हा ते बैलगाडा क्षेत्रात जरा जास्त अग्रेसर आहेत. असं वळूयात कॉम्बॉक्स कडे जिथे मात्र फार चांगली इनिंग पाहायला मिळेल. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पंचांकडे लावली अपील आणि पंचांनी दादेला प्रोत्साहन दिलंय. बॅटर इथून मात्र बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या स्वरूपात सालपे संघाला लागतोय महत्वपूर्ण धक्का.
मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये मिडल ऑर्डरचे षटक. येणारे 18 बॉल आणि आता 49 धावसंख्येचं टार्गेट अजूनही चेस डाऊन करायचंय ते बॅटिंग मार्क वरती जय भवानी माता संघ साल्पे संघाला. 18 बॉल 49 हे षटक महत्वाचं आहे. पहिल्या षटकात 12 आले आणि दुसऱ्या षटकात फार अप्रतिम षटक ठरत होता अनिकेतचं, परंतु त्यानंतर मागील 3 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केला. टोटल 9 टोटल 11 आल्या ओव्हर नंबर 2 मध्ये. टोटल धावसंख्या ती 23. दोन षटकांमध्ये धावसंख्या ती 23. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. हा प्रकार बॉल बॅटची कडा विकेट किपर जबरदस्त किपिंग आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज होतोय बाद. साल्पे संघासाठी आता महत्वाचं आहे खऱ्या अर्थानं षटक बनलंय. पहिल्याच बॉल मध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर राजेश आलाय. मनीषने मिळवले पहिल्याच बॉल मध्ये सफलता. पुढ्यात टाकलाय बॉल ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला निकेत पाटील करणार नाहीये चुकी. पकडलाय साधा सोपा झेल. आणखी एक बॅटरचा संपवला या मॅच मधून केल राजेश. आल्या पावली माघारी परततोय बॅक टू द डगआउट राजेश मरवडे. बॉलिंग मार्क वरती 2 लगातारचे मोठे फलंदाज बाद झालेत. आदेश आलाय बॅटिंग मार्क वरती ऑन विकेट ॲट. या बॉल वरती जर विकेट आली तर संदीपजी कुंभार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज म्हणजे विकेट हॅट्रिक नोंदवली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. ऑन विकेट ॲट मनीष. आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न विकेट आलेला नाहीये परंतु निर्धाव चेंडू आलाय. ही महत्वाची गोष्ट आहे. आरबी आणि परी खांडपे 11 संघासाठी देखील निर्धाव चेंडू आलाय. 3ही बॉल मध्ये 2 फलंदाज बाद 1 बॉल निर्धाव. हे मिडल ऑर्डरचं षटक आहे. या मॅच मध्ये कोणता संघ पुढे सरकतोय त्यासाठी या मॅचच्या खऱ्या अर्थानं समीकरण दर्शवणारा हे षटक. बॉलिंग मार्क वरती मनीष जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकलेला बॉल बॅटची कडा आणखी एक धक्का. विकेट नंबर 3 डिस ओव्हर लागला. आणखी एक मोठा धक्का आदेश शेलकेच्या स्वरूपात टीम जय भवानी माता संघ साल्पे संघाला.
मॅच मध्ये किंग ठरलेला अनिकेत पाटील बॅटिंग मार्क वरती असो, त्यानंतर बॉलिंग मार्क वरती आणि त्यानंतर फिल्डिंग मार्क वरती हॅलो, महत्वाचे धक्के त्यानं मिळवलेत. या बॉलवरती विकेट आली तर संदीपजी कुंभार यांच्याकडून 2000 रुपये. अनदर चान्स, विकेट हॅट्रिक. ओ थोडा दूर राहिलाय बॉल. 2 वेळा चान्स खरं म्हणायला गेलं तर गमावला गेला. एकीकडे आपण पाहतोय थोडंसं बॅट पासून दूरवरचा प्रवास. संदीप कुमार फोनवरती चर्चा करत होते, परंतु मी कौतुक करेल गोलंदाजाचं. खरोखर इतकी लाजवाब गोलंदाजी मैदानात घडवली, अप्रतिम आहे. कारण हे म्हटलं जातं ना की नावातली ती ताकद आहे आणि ती ताकद मैदानावरती आपण पाहतोय. आरवी परी 11 कानपे टीम जबरदस्त. अर्थातच आरवी आणि परी यांचा विचार करायला गेलं तर रुपेशजी गारे यांची सुकन्या आरवी आणि त्याच्यानंतर अतुलजी देशमुख यांची सुकन्या परी यांच्या नावाने हा संघ सातत्यपूर्ण आपल्याला मैदानात खेळताना दिसून आलेला आहे. परंतु आज त्या नावाला एक चांगली कामगिरी कर म्हणायला गेलं तर कानपेच्या मैदानावरती, घरेलू मैदानावरती मी तर म्हणेल, तो सालपे टीम सुद्धा तितकीच बलाढ्य होती आणि या टीमला रोखण्याचं कार्य केलंय. काय जबरदस्त बॅटिंग सुद्धा झाली आणि तदनंतर गोलंदाजीचा करिश्मा पाहतोय. 12 बॉलाने 38. पहिलाच बॉल विजय उतेकर लॉंग द कार्पेट बॉल, लॉंग ऑन मध्ये पुन्हा एकदा सिंगल डबलनं काहीच परिणाम पडणार नाहीये. आरबी आणि परी खांडपे संघाच्या खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्क वरती आकस्मित हल्ले चढवावे लागतील. काउंटर अटॅकची गरज आहे या सिच्युएशन मध्ये. टीम जय भवानी माता सालपे संघासाठी एक तारणहार हवाय, जो फलंदाजाच्या बॅटमधून बेधुंद बॅटिंग करत एक काउंटर अटॅकनं या विजयापर्यंत पोहोचवेल. बॉल शिल्लक येते 11, धावसंख्या करायची ती 37. सामना कठीण बनत चाललाय. 11 बॉल 37 स्लॉट मध्ये हा बॉल. काऊ कॉर्नरला जजमेंट चालू आहे, परंतु बॉल आवाक्याच्या बाहेर चाललाय सीमा पार. या मॅच मध्ये कमबॅक करणारा जय भवानी माता सालपे संघासाठी येतोय. मॅच संपलेला नाहीये, कारण चंद्रकांतचे प्रयत्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये जय भवानी माता प्रसन्न सालपे संघासाठी मैदानाच्या आतमध्ये करतोय. चंद्रकांत ऑन स्ट्राईक. वन्स अगेन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बाय द बॉलर चंद्रकांत. नटराज स्टाईलने बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग लेग मध्ये येतोय चौकार. हा सामना सालपे संघ अजून हरलेला नाहीये, कारण चंद्रकांत सांगतोय कारण माझे प्रयत्न अजून संपलेले नाहीयेत. इम्पॉर्टंट धावा येत आहेत, इम्पॉर्टंट रन्स येत आहेत. पुढे टाकलेला बॉल बादची कडा टॉप एज. पुन्हा फ्लॅश स्लिप मध्ये चुकी शॉर्ट थर्ड मॅनला, परंतु इथे विजयनं चुकी केली आहे. या धाब्याचा प्रयत्न परंतु पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. पंच सांगत असताना रन मिळणार नाहीये. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलला धाव संख्या स्थिर 35 धावा धाव फलकावरती. 8 बॉल आणि आता 27 धावसंख्येची गरज. 2 बॉल मध्ये किमान एक मोठा फटका, 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके या मॅच मध्ये जिंकू शकतो. अंतिम षटकात तो जय भवानी माता प्रसन्न सालपे संघ देखील. हा क्रिकेटचा खेळ, अनिश्चितताने भरलेला क्रिकेटचा खेळ तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. हरलेला सामना जिंकताना क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जिंकलेला सामना क्रिकेटमध्ये आपण हरताना पाहिलेला आहे. एक क्रिकेटनं दाखवलंय. 8 बॉल 27 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती अनिकेत पाटील. लिव्ह केलाय बॉल, बराच ऑप्टिकच्या बाहेर आहे. फलंदाजानं लिव्ह करत असताना पंचांचा सिग्नल येतोय व्हाईट बॉलचा. 100 धाव ऍड होती धाव फलकावरती. 8 बॉल आता 26. 2 बॉल महत्वाचे आहेत अनिकेत पाटीलचे. या 10 बॉलचा स्पेल टाकलेला अद्याप तरी अनिकेत पाटीलनं. त्या 10 बॉल पेक्षा हे 2 बॉल या मॅच मध्ये अतिशय महत्वाचे. सामना रोमांचकारक स्थितीमध्ये. 8 बॉल 26 बॉल 26 आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट डॉट बॉल आलेला आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे सर यांच्या वतीनं अनिकेत पाटील साठी हे पारितोषिक.
थोडा उशिरा नाही पारितोषिक आलंय. स्लॉट मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतोय. वॅकेंड एरियामध्ये बॉल पडलाय. प्रयत्न सफल ठरतायत. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 पूर्ण होत आहेत. दुहेरीमध्ये समाधान मानावं लागेल. 2 पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. दुहेरीनं 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. धावसंख्या पोहोचले 4 षटकांमध्ये 38 या आकड्यावर. आता येणारे 6 बॉल 24 धावसंख्येची गरज होऊ शकते. क्रिकेटमध्ये प्रयत्न करावेच लागतात. सातत्यानं आपण पाहिलेलं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणारच नाहीये. क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. या यशापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट प्रामाणिकपणे करावेच लागतील. बॅटिंग मार्क वरती जय भवानी माता प्रसन्न सालपे संघाला देखील लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि ते प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 6 बॉल 24 धाव संख्येचा थरार या स्वतःच्या मैदानावरती अद्याप तरी अभि ठरलेला आहे तो आरबी आणि परी खांडपे 11 खंडाई खांडपे संघ. परंतु 6 बॉलचा खेळ. बॅट आणि बॉलचे युद्ध. 6 बॉल मध्ये 24 धाव्यांसाठी सिद्ध करायच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जय भवानी माता प्रसन्न सालपे संघाला अंतिम षटकात आलेला आहे. बॉलिंग मार्क वरती अनुज. 6 बॉल 24 त्याला डिफेंड करतात. हा एंड थोडा घातक ठरलेला आहे गोलंदाजासाठी. या क्रीडांगणाची खासियत राहिलेली आहे. हा एंड बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी उपयुक्त ठरलेला आहे. कोणतीही स्पर्धा असू द्यात. अनेकशा स्पर्धा या मैदानावरती आपण घडवलेल्या पाहिलेत. या एंडनं गोलंदाजी करणं सोपं नाहीये. पहिलाच बॉल योग्य त्या रीतीने डिलिव्हर्ड केलाय. बॉलिंग मार्क वरती प्रेशर खऱ्या अर्थानं रिलीज करतोय अनुज. बॉलिंग मार्क वरती बॅटिंग मार्क वरती प्रेशर जास्त आहे या सिच्युएशन मध्ये आणि त्या सिच्युएशनला अनुसरून एक फार चांगला बॉल डिलिव्हर्ड केला अनुजनं. 5 बॉल आता 23 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक आहे तो चंद्रकांत ज्यानं एकतर्फी लढवय्याची भूमिका या दुसऱ्या इनिंग मध्ये दाखवलेली आहे. तो चंद्रकांत या मॅच मध्ये संघर्ष करतोय जय भवानी माता प्रसन्न सालपे संघासाठी. 5 बॉल आणि आता 23 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका येईल का या मॅच मध्ये? पुन्हा ऊर्जा निर्माण होईल का? बरेचसे प्रेक्षक आमचे रोडवरून देखील आनंद घेत आहेत. जे प्रेक्षक मैदानाच्या सभोवताली या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 5 बॉल 23 ची गरज. उडवलाय बॉल गॅप मध्ये. हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक 3-3 धावतायत. डीप मध्ये अडवला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकांना बॉल. दुसरीचा प्रयत्न आहे. डिरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. जसा फलंदाज वेगानं आलाय तसा डगआउटच्या दिशेनं चाललाय. कारण डिरेक्ट हिट योग्य त्या रीतीनं हिट झालेली आणि फलंदाज मैदानाच्या माघारी रनआउटच्या स्वरूपात विजय उते करतोय बाद. अवीस धावसंख्येची गरज. मोठा फटकाचा वया मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुढे टाकलाय बॉल. ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. ऍक्टिव्हेट प्लेअर उचलतायत बॉलला फेकतायत तोपर्यंत या मॅचची आवाज सोडणारा खऱ्या अर्थाने एक सिंगल येते. 3 बॉल 21 धावसंख्येची गरज. अशक्य आहे परंतु क्रिकेटमध्ये हे शक्य होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे. परंतु ही मोठी चूक या स्वतःच्याच मैदानावरती अनुज करेल असं वाटत नाहीये. 3 बॉल 21 धावसंख्येची गरज. 62चे टार्गेट. अर्ध लक्ष पार पडलंय परंतु उशीर झालाय. अर्ध लक्षाचा पाठलाग करत असताना 62चा 31 पर्यंत थांबला. आता 4 बॉल 3 बॉल आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. चौथा बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे अनुज. जबरदस्त बॉलिंग राहिलेली अनिकेत पाटीलची. त्यानंतर आदेश मसेचं देखील कौतुक. या मॅच मध्ये जबरदस्त खेळ राहिलाय. होम ग्राउंड वरती आपल्याच प्रेक्षकांच्या समोर एक चांगला खेळ करणं एक अभिमानाची गोष्ट आहे. ती कांडपे संघानं आज स्वतःच्या मैदानावरती करून दाखवलंय. अनदर डॉट बॉल डायरेक्ट हिट लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आहे. गोलंदाजानं पण परंतु निर्धाव चेंडू फेकलेला ही महत्वाची गोष्ट आहे. 2 बॉल आता खेळ शिल्लक. केवळ औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. जय भवानी माता प्रसन्न सालपे संघ दूर राहिलाय या 62च्या लक्षापासून. प्रयत्न करायला हवे होते. सुरुवातीपासून आक्रमक क्रिकेट हवा होता. अमितजी तुपे आपणास विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावा. आपलं सहर्षमय स्वागत. अनुजचा लोअर फुलटॉस बॉल. कॅचची संभावना. आदेश मसे
कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. एका बॉलचा आता केल शिल्लक. शिल्लक या मॅच मध्ये. बॉलिंग मार्क वरती अनुज, 10व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फुलटाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा सामना जिंकलाय वन साइड रित्या. एकतर्फी सामना जिंकलेला आहे होम ग्राउंड वरती. आरबी परी कांडपे 11 खंडाई खांडपे संघानं सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक. जय भवानी माता प्रसन्न सालपे मॅन ऑफ द मॅच. या टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू ज्यानं कांडपे संघाला सर्वप्रथम लीड केला आणि आपल्या तालमी